नमस्कार. आज आपण घरच्या घरी मस्त पिझ्झा बनवणार आहोत. हा पिझ्झा आपण 3 स्टेपमध्ये बनवायचा आहे. तर पहिल्यांदा आपण पिझ्झा बेससाठी लागणारा डो बनवून घेऊयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा कप कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालूयात. येथे मी इन्स्टंट ईस्टचे 1 सॅचेट घेतलेले आहे. हे ईस्ट आपल्याला ॲक्टिवेट करायची जरूर नसते. हा पिझ्झा बनवण्यासाठी मी 3 वाट्या मैद्याचा वापर केलेला आहे. तुम्ही अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घेऊ शकता. हा मैदा आपल्याला सैलसर मळायचा आहे. मळून घेतल्यानंतर याला तेलाचा हात लावायचा आहे. तुम्ही बघू शकता हे इतपत सैलसर मळायचे आहे. आपल्याला आता हे पीठ 2 ते 3 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचे आहे. त्यासाठी याला व्यवस्थित कवर करून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यामध्ये बाहेरची हवा जाणार नाही. तुमच्याकडे असा पेपर नसेल तर तुम्ही घट्ट बसणारे झाकण लावून ठेवू शकता. आता दुसऱ्या टप्प्यात आपण पिझ्झा सॉस बनवणार आहोत. तर त्यासाठी 4 ते 5 टोमॅटो घेऊन त्याची प्युरी करायची आहे. त्याचप्रमाणे सॉससाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. लसणाच्या पाकळ्या 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडा 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. नंतर याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च घालायची आहे, जेणेकरून आपल्या पिझ्झा सॉसला खूप छान रंग येईल. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी साखर घालायची आहे, जेणेकरून आपल्या सॉसला छान आंबट गोड चव येते. याच्यातील पाणी असे आटल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे. तयार आहे आपला होममेड पिझ्झा सॉस. मी येथे पिझ्झा टॉपिंगसाठी मशरूम, शिमला मिर्च, चेरी टोमॅटोज आणि कांदा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टॉपिंग्स घेऊ शकता. पनीर आवडत असेल तर पनीरसुद्धा ॲड करू शकता. आपल्याला हा पिझ्झा आपण ओव्हनमध्ये करणार आहोत. तर त्यासाठी हा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला ओव्हन आधी 180 डिग्रीवर 10 मिनिटे प्रीहीट करून घेणे गरजेचे आहे. 2 ते 3 तासानंतर हे आपले पीठ खूप छान फुगलेले आहे. आता हे पीठ आपण चांगले मळून घेऊयात. तेलाचा हात लावून हे पीठ चांगले मळून घेऊयात. 5 मिनिटे मळून घेतल्यानंतर हे पीठ खूप छान मऊसर झालेले आहे. आता आपल्याला पिझ्झा बेस बनवून घेऊयात. हा असा हाताने सरकून करायचा आहे, लाटण्याचा वापर करायचा नाही आहे. पिझ्झा बेस करताना साईडला थोडासा जाडसर ठेवायचा आहे. मी बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे. पिझ्झा बेसला अशा प्रकारे फोकने होल करायचे आहेत, जेणेकरून आपला पिझ्झा फुलणार नाही. आता आपण पिझ्झा बेसला घरी बनवलेला पिझ्झा सॉस लावून घेऊयात. आणि आपल्या आवडीप्रमाणे टॉपिंग्स लावून घेऊयात. मी ओव्हन प्रीहीट केलेले आहे. येथे मी मोझरेला चीजचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हे चीज मिळाले नाही तर तुम्ही कोणतेही चीज वापरू शकता, पण ह्या चीजने पिझ्झाला खूप छान चव येते. हा पिझ्झा आपल्याला 180 डिग्रीवर 25 मिनिटे बेक करायचा आहे. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा पिझ्झा करू शकता. तयार आहे आपला होममेड पिझ्झा.